स्वाध्याय इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा 4 पर्यावरणीय व्यवस्थापन। प्रश्न पहिला, खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा। अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा। नाकतोडा, साप, भातशेती, गरुड, बेडूक। योग्य अन्नसाखळी: भातशेती, नाकतोडा, बेडूक, साप, गरुड। वरील अन्नसाखळी भूपरिसंस्थेतील आहे। भूपरिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात, जसे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी। उदाहरणार्थ भातशेती म्हटले आहे याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी। भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते, त्यामुळे तेथे बेडूक वास्तव्य करतात। वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत। प्राथमिक भक्षक नाकतोडा हा कीटक आहे। द्वितीय भक्षक बेडूक, तृतीय भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे। या प्रत्येक पोषण पातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू, कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात। या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपातून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषण पातळीत हस्तांतरित होते। प्रश्न दुसरा, आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे। या विधानाचा अर्थ स्पष्ट करा। उत्तर: 1. जसजशा नव्या पिढ्या निर्माण होतात तसतशा जुन्या पिढ्या नष्ट होत जातात। आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पाद घडवून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम घडले आहेत। 2. मुळात असलेले सजीव, त्यांच्यात असलेल्या आंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव्य यांचा समतोल मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे। 3. औद्योगिकीकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळी खंडित झाली आहे। 4. मानवाच्या अफाट लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्याच लक्षात आले नाही। 5. परिणामी जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केली तिचे संपूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करीत आहोत। हा विकास शाश्वत नाही। 6. नैसर्गिक साधनसंपदांचा अवाजवी उपयोग केल्याने पुढच्या पिढ्यांना अशा संपदा उपलब्ध होणार नाहीत, उदाहरणार्थ जीवाश्म इंधने, विविध धातू इत्यादी। 7. आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला ओरबाडून घेतल्यामुळे हवामान बदल, प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढीला तोंड द्यावे लागेल। म्हणून आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्काने मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवायची आहे। 8. यालाच शाश्वत विकास असे म्हटले आहे। म्हणूनच आपल्याला पृथ्वी पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही। प्रश्न तिसरा, टिपा लिहा। अ. पर्यावरण संवर्धन। उत्तर: 1. पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत। या समस्यांचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवर होत असतो। हे जीव टिकवण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे। 2. यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सरकारने केले आहेत। काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत।
संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात कृतीशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना करण्यात आली आहे. 3. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकसहभाग खूप आवश्यक आहे. यासाठी जनजागरण करणे महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणापासूनच ही पर्यावरणस्नेही मूल्ये रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे. बिश्नोई चिपको आंदोलन. उत्तर. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी हे गाव आहे. जोधपूर शहरापासून 26 किलोमीटरवर हे गाव आहे. या गावचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी वनस्पतीवरून घेण्यात आलेले आहे. येथेच प्रथम बिश्नोई आंदोलन झाले होते. बिश्नोई हा राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एक समाज आहे. या समाजाच्या इतिहासात खेजडी या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलनासारखे आंदोलन 1738 साली झाले होते. तेथील ग्रामस्थ अमृतादेवी यांच्या पुढाकाराने गावातील 363 बिश्नोई मंडळींनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केले होते. या गावात खेजडी या वनस्पतीची बरीच झाडे होती. या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो. इसवी सन 1738 सालच्या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी अमृतादेवी आणि त्यांच्या 3 मुली असू, रत्ना आणि भागुबाई या चौघींनी मिळून वृक्षतोडीला विरोध केला. तेथील राजाची माणसे वृक्षतोडीसाठी आली होती. राजाच्या नव्या महालाच्या बांधणीसाठी लागणारा चुना भाजण्यासाठी या झाडांची त्यांना गरज वाटली. पण या चौघींनी झाडांना घट्ट मिठ्या मारल्या. अमृतादेवीने हा नाच सोडावा म्हणून त्यांना लाच पण देऊ केली. त्यांना धमकावण्यात आले, पण अमृतादेवी त्यांच्या धमक्यांनी झुकल्या नाहीत. एक झाड वाचवण्यासाठी एक मुंडके उडाले तरी हरकत नाही, तेही योग्यच असेल असे त्या म्हणत राहिल्या. अमृतादेवीला राजाच्या माणसांनी झाडे तोडण्याच्या कुऱ्हाडीनेच मारून टाकले. तिच्यासोबत तिच्या 3ही मुलींनी जीव गमावला. परंतु वृक्षांच्या संरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिले. आजूबाजूच्या गावात ही बातमी पसरली. 83 गावातले लोक जमा झाले. 363 लोकांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान दिले. अबोल वृक्षांसाठी लोकांनी हौतात्म्य पत्करले. राजाला ही बातमी समजल्यावर त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. बिश्नोई समाजाच्या सन्मानार्थ जोधपूरच्या महाराजा अभय सिंग यांनी माफी मागितली आणि एका ताम्रपटावर हे नमूद केले. येथील एकही हिरवे झाड तोडले जाणार नाही. एकाही प्राण्याची शिकार केली जाणार नाही. बिश्नोई गावाच्या सरहद्दीमध्ये कोणीही अशा प्रकारची आगळी केली तर त्यावर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल. त्यावेळी राजाच्या कुटुंबातील लोकांची पण गय केली जाणार नाही. 20व्या शतकातील उत्तर प्रदेशातील चिपको आंदोलन देखील याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन झाले. जैवविविधता. उत्तर. निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीवसृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते. ही जैवविविधता 3 पातळ्यांवर असते: आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. यांचा अर्थ अनुक्रमे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता, एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या प्राण्यांमधील किंवा वनस्पतींमधील विविधता आणि प्रत्येक प्रदेशातील परिसंस्थातील विविधता असा असतो. मानवाच्या विकासाच्या अनेक कृतींनी जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. ही जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील.
जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये उभारणे, राखीव जैवविभाग घोषित करणे, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवणे असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. देवराई. उत्तर. देवराई म्हणजेच केअर्ड ग्रोव्ह. समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड, शिकार अशा क्रिया करीत नाहीत. हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्यच असते. सरकारचे वनखाते देवराईचा सांभाळ करीत नाहीत, परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराया आहेत. शिवाय संपूर्ण भारतात दाट जंगलाच्या देवराया आढळतात. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. उत्तर. ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते अशा अकस्मात असलेल्या घटना म्हणजे आपत्ती. ही आपत्ती नैसर्गिक कारणाने येऊ शकते किंवा मानवनिर्मित देखील असते. म्हणूनच नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे आपत्तींचे 2 प्रमुख प्रकार पडतात. आपत्ती टाळणे तसेच आपत्ती आल्यास आपत्तीला तोंड देणे या 2 बाबी आपत्ती व्यवस्थापनात येतात. या संपूर्ण कामात आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार केला जातो आणि त्यावर अनुसरून कृती आराखडा तयार करतात. अशा सर्व कार्यांचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन विभाग व केंद्रे करतात. आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती यांचा विचार करून त्याप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन आपत्ती व्यवस्थापन केले जाते. भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत केला. या कायद्यानुसार आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदत दिली जाते. जीवितहानी आणि वित्तहानी यामुळे जे पीडित असतात त्यांना माणुसकीच्या दृष्टीने मदत करून त्यांचे पुनर्वसन केले जाते. प्रश्न 4. प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून द्याल ते लिहा. उत्तर. 1. प्रदूषण या मानवनिर्मित समस्येचे अनेक प्रकार आहेत. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक असे विविध प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी होत असते. 2. प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीवांवर होतो. सजीवांचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येते. 3. जर प्रदूषणावर मात केली तर हेच सजीव जगू आणि टिकू शकतील. 4. प्रदूषणाला आळा घालणे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणे यातून पर्यावरणाचे आपसुकच व्यवस्थापन होत असते. 4. उदाहरणार्थ प्लास्टिक इतस्ततः टाकण्यापेक्षा त्याचे योग्य नियोजन करून पुनर्चक्रीकरण केल्यास प्लास्टिक प्रदूषण थांबेलच. शिवाय प्लास्टिकच्या कचऱ्याने जलाशयातील आणि जमिनीवरच्या सजीवांची हानी होणार नाही. प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन केले तर या सजीवांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते. प्रश्न 5. पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल व कसे? उत्तर. ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत त्याचा आधी अभ्यास करू. या समस्यांवर काही उपाय शोधून त्याची व्याप्ती कमी करू. 1. झाडे लावणे आणि झाडे जगवणे हा सर्वात सहज आणि सोपा उपक्रम आहे. त्यासाठी वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती घेऊ. 2. घनकचरा व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. घरातून, शाळेतून, परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातच किंवा वसाहतीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे हे करू.
त्यासाठी लोकसहभाग घेऊ. 3. प्लास्टिक वापरावर नियंत्रण करण्यास लोकांना भाग पाडणे हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवू. 4. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हे देखील महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवेत बदल होत आहेत. म्हणून थोड्या अंतरासाठी चालत जाणे, सायकलचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करू. 5. आजूबाजूच्या पशुपक्ष्यांची काळजी घेणे, त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे, त्यांनाही आपल्याबरोबरच जगण्याची संधी देणे हे काम करू. या आणि अशा छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य आहे. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर. 1. पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. 2. जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात. 3. मानवाच्या कृती जसे जंगलतोड, औद्योगिकीकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात. 4. नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदाहरणार्थ भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ अशा कारणांनी पर्यावरणावर परिणाम होतो. आ. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे? उत्तर. 1. पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली. 2. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सर्व सजीवांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. 3. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा त्याने बेसुमार वापर केला. 4. विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाचा विनाशच जास्त केला. त्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. 5. परिसंस्थांचा समतोल बिघडवला गेला. मानवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही. इतर सजीव निसर्गाचे कायदे मानणारे असतात. 6. त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरते. ई. जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा. उत्तर. जैवविविधता 3 पातळ्यांवर दिसते. या पातळ्या पुढीलप्रमाणे आहेत. अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्था विविधता. 1. अनुवांशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. प्रत्येक प्राणी किंवा माणूस एक समान नसतो. थोडे थोडे वेगळेपण प्रत्येकात असते. 2. प्रजाती विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. 3. परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशातून दिसून येणाऱ्या परिसंस्था होय. प्रत्येक प्रदेशातल्या अनेक परिसंस्था, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. एखाद्या प्रदेशातील सजीव आणि त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. ई. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? उत्तर. पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल. 1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. 2. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे. 3. काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे. 4. विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. 5.
प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे. 6. पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे. 7. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. उत्तर 1. संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे. 2. ही क्षेत्रे एकेकाळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्या भागावर होती. 3. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. 4. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. 5. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% आहेत. 6. पश्चिम घाट, आसाममधील मानस अभयारण्य आणि सुंदरवन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत. 7. भारतातील 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. 8. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. 9. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचवता येईल? उत्तर 1. प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी धोक्यात येतात. 2. नैसर्गिक कारणांपैकी भूकंप, हवामान बदल, पूर, वणवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेली अन्न पाण्याची कमतरता अशी काही ठळक कारणे आहेत. 3. मानवनिर्मित कारणात शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, धरणे बांधणे, रस्ते तयार करणे या व अशा सर्व कारणांसाठी जंगलांचा नाश करणे, प्रदूषण, औद्योगिकीकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट अशा काही कारणांचा समावेश होतो. 4. या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ञ अनेक उपाय करतात. यात अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादे जैवसमृद्ध क्षेत्र घोषित करण्यात येते. तसेच संवेदनक्षम क्षेत्र या ठिकाणी प्रजाती आणि जातींची विशेष काळजी घेतली जाते. 5. निरनिराळ्या कायद्यांनी आणि त्यांच्या उपकलमांनी वन्यजीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. प्राणी आणि वनस्पतींना इजा करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते. प्रश्न 7. खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्या आधारे तुमची भूमिका लिहा. उत्तर. हे चिन्ह कपात, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवते. नैसर्गिक साधनसंपदेचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते. हे चिन्ह पाणी वाचवा हा संदेश देते. सौर ऊर्जेची कास धरा हा संदेश या चिन्हातून मिळतो. वरील सर्व चिन्हे पर्यावरण स्नेही या संकल्पनेची द्योतक आहेत. पहिल्या चिन्हावरून नैसर्गिक ज्ञानसंपदांचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा हे समजते. जितके शक्य असेल तितके चंगळवाद टाळण्याचा प्रयत्न करावा. पाण्याची समस्या सगळ्याच गावाशहरात आहे. गावामध्ये तर पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. शेती उत्पादनावर देखील याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून पाणी वाचवा हा संदेश सर्वदूर पोहोचणे खूप गरजेचे आहे. सौर ऊर्जा ही नूतनीकरणीयक्षम ऊर्जा असल्याने आणि आपल्या देशात सौरप्रकाश भरपूर असल्याने आपल्याला या पर्यायाचा विचार केला पाहिजे. सौर ऊर्जेचा वापराने आपण प्रदूषणकारी जीवाश्म इंधनांचा वापर टाळू शकतो. अशा चिन्हातून आपल्याला पर्यावरणस्नेही वर्तणुकीचे विचार समजतात आणि त्यायोगे आपण योग्य कृती करतो.